अरे पंढरीचा पांडुरंग आज आम्हाला दर्शनाला उपलब्ध आहे ना, ती सुद्धा शिवाजी राजाचीच कृपा आहे. हे प्रत्येक वर्गाने लक्षात ठेवलं पाहिजे. अफजलखान पोहोचण्याच्या आधी आपलं स्वराज्याचं हेर खातं तिथं पोहोचलं, पण पांडुरंगाची वालुकामय पाषाणाची मूर्ती गायब करून टाकली. अफजलाचे नाकाम हात तिथं लागू दिले नाहीत. का? त्यांना कळाला होता धर्म, म्हणून तिथं गेले ते. त्याही देवाला वाटले, जेव्हा बळचक्र आलं ना, शिवाजी राजाचे पुण्याही सांगतो तुम्हाला, अरे शिवाजी राजासारखा संत राजा होणे नाही. देवाला सुद्धा प्रगट व्हावं लागलं परचक्रामध्ये. देव प्रगट झाले, पण स्वरूपात प्रगट नाही झाले. अरे पांडुरंगाला सुद्धा प्रगट व्हावं, पण कोणाच्या रूपात प्रगट व्हावं त्यालाही वाटलं मी सुद्धा क्षणभर का होईना शिवाजी राजाच्या रूपात यावं. पांडुरंगाने शिवाजी राजाचं रूप घेतलं. एवढी पुण्य आमच्या राजाच्या. आणि चारित्र्याच्या बाबत जर बोलायचं म्हणलं तर देवांच्या राजाला लाजवेल असं चरित्र आमच्या राजाचं आहे. इंद्रा पडली भग उगत नाही पडली. अहिल्याचा भोग घेतला देवांच्या राजाने. अरे माझ्या राजाला शत्रूची श्री भोग घेण्यासाठी नजर केलेले होते, पण तिला सुद्धा इच्छा मापात तोललं. तो राजा छत्रपती. कुणाच्या राज्यात होतं त्या छत्रपतींचं स्मरण हेच आमचं जीवन आहे.